जागा वाटपाचा अंतिम निर्णय केव्हा आणि कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीची अजूनही काही जागांसंदर्भात चर्चा सुरू आहे। उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, सांगली, जालना यासह काही जागांसंदर्भात अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा कायम आहे। तर वंचित बहुजन आघाडीला 4 ते 5 जागा देण्यास महाविकास आघाडीने तयारी दाखवली आहे, पण वंचितने याबद्दल कोणतीच अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। अधिक माहिती वेदांत नेप देतात। वेदांत, महाविकास आघाडीचं जागा वाटप नेमकं कधी निश्चित होईल याचा अंदाज आहे? ज्ञानदा, ज्या प्रकारे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की आमचा जागा वाटपाचा निर्णय झालेला आहे, मात्र अधिकृतरित्या हे जागा वाटप जाहीर केलं जात नाहीये। जी सूत्रांची माहिती आहे ज्यामध्ये शिक्कामोर्तब काही जागांवर झालेला नाहीये। काही जागांवर नक्कीच निर्णय झालेले आहेत, मात्र जसं तू सांगितलं की 4 ते 5 अशा जागा आहेत त्यावर शिवसेना, ठाकरे गट त्यासोबतच काँग्रेसने दावा सांगितलेला आहे। यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ जिथे उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली असताना संजय निरुपम यांनी सुद्धा या ठिकाणी आपण लढण्यास इच्छुक आहोत असं सांगितलेलं आहे। दुसरीकडे काल आपण बघितलं चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।